आगामी लोकसभा पंचवार्षिक निवडणूक सुरू असून आपल्या मतदारसंघामध्ये उमेदवार जोरदार प्रचार करत आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या सिन्नर फाटा ते घोटीपर्यंत प्रचार रॅली विजय करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली। नागरिकांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रचार रॅलीला मिळाला। यावेळी विजय करंजकर यांच्या कार्याने प्रेरित होऊन अनेक कार्यकर्त्यांनी विजय करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदे गट प्रवेश केला। महायुतीचे उमेदवार आदरणीय खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचार रॅलीच्या निमित्तानं सिन्नर फाटा ते घोटीपर्यंत महायुतीची रॅली मोठ्या प्रमाणात झाली। त्या महायुतीच्या रॅलीला सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व युतीचे नेतेगण सर्व उपस्थित होते आणि निश्चितपणे महायुतीच्या प्रचाराच्या निमित्तानं अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला। त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी बाळासाहेबांबरोबर काम केलं असे शिवसेनेचे उपतालुकर आणि माजी सरपंच सुरेखा बागडे आणि त्यांच्याबरोबर आलेले अनेक गावचे सरपंच पदाधिकारी हेमंत गोडसे त्या प्रचार रॅलीच्या निमित्तानं विजय करंजकर यांच्या उपस्थित प्रवेश झाला। त्या प्रवेशाच्या निमित्तानं सर्व शिवसेनेच्या वतीनं प्रयत्नांतर आम्ही त्यांचं स्वागत करतो। शिवसेनेत आल्याबद्दल सर्व शिवसेनेच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो। आता महायुतीची जी रॅली झाली त्या रॅलीच्या दरम्यान अत्यंत प्रचंड उत्तर प्रतिसाद त्या तालुक्यातून मिळतोय। निश्चितपणे हेमंत गोडसे ते तिसऱ्यांदा हॅट्रिक करते आणि लोकसभेचे खासदार म्हणून मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि विधानसभेच्या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना मोठ्या प्रकारानं प्रचंड मताने आघाडी राहील हे आम्ही या सगळ्यांच्या वतीनं आम्ही सांगतो आहे। अजून काही मी संपतराव काळे तालुका प्रमुख इगतपुरी। आज भाजपा शिवसेना महायुतीचा राष्ट्रवादी मनसे RPI या महायुतीच्या उमेदवाराचा आज घोटीमध्ये रॅलीचा जो कार्यक्रम झाला, नाशिक शहराध्यक्ष अजयदादा गोडसे आणि शिवसेनेचे नेते माननीय विजय करंजकर यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य आणि दिव्य अशी रॅली घोटी शहरातून झाली। या रॅलीवरून आपल्या सर्वांनी समजून घ्यायचे का हेमंत नक्कीच निवडून आलेले आहेत। या रॅलीमध्ये भव्य असं शेकडो हजारो लोकांनी भाग घेतला। बऱ्याच कार्यकर्त्यांनी तालुक्यातल्या महत्त्वाच्या या ठिकाणी या रॅलीमध्ये शिवसेनेत प्रवेशसुद्धा केला आहे। नांदगावचे सरपंच सुरेशजी भागडे, टिटोलीचे सरपंच हडप आणि इगतपुरीचे नगरसेवक सतीश करपे अनेकांनी या ठिकाणी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा विजय नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश झालेला आहे आणि घोटी शहरातून सिन्नर फाटा ते हॉटेल किनारा अशी मोठी रॅली 2 ते 4 किलोमीटरची इगतपुरीतून भव्य महिला आणि सर्व कार्यकर्त्यांनी केली आणि या रॅलीवरूनच आपण सर्वांनी समजून घ्यायचं का विजय हे तिसऱ्यांदा पुन्हा हॅट्रिक करणार आणि हेमंत परत हॅट्रिक करणार। अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी महायुतीला आहे असं मी या ठिकाणी। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।